गणपती बाप्पा मोरया. काय झाली तयारी सर्व? गिरीश कुठं टाकलीस झालं? आणि आलोय आता रेवश. हे बघा कसे पिलर उभे करतात. काहीतरी मावरा हाय मला दिसलाय. एकदम लाजवाब सुपर फ्रेश पाण्यातलं काढलेला. नमस्कार हितेन, कसा आहेस? एकदम मस्त बेस्ट. हे काय झाली तयारी सर्व? हां, तर मंडळी थंबनेल आणि टायटल बघितलं ना तुम्ही. आपण आज कॅच पण करणार आहोत आणि आपला मित्र हितेन तुम्हाला काहीतरी त्याची रेसिपी पण दाखवणार आहे. तर रेसिपी काय असणार आहे ते अजून आम्हाला नाही माहिती. तर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलं असेल तर फिशिंग आणि कॅचिंगची आज रेसिपी होणार आहे. आणि तू आगरी कोली मसाला आणलास ना, आपले सगळे मसाले त्याच्याने झणझणीत चव येणार आहे आपले कालवणाला, आंबाटला. आगरी कोळी मसाला, हळदी, गरम मसाला सर्व काय घेऊन आलोय आणि बाकीचे जे पदार्थ आहेत सॉल्ट, तेल, डाव आणि जेवणासाठी डिश वगैरे आणि ही गॅस आहे ना, हे सर्व घेऊन आलाय. आता आपल्याला भाकरी लागेल ना. हां, तर भाकरी घेण्यासाठी आपण जाऊया. गणपती बाप्पा मोरया. तर आलोय आपण आपल्या करंजा जेटीवरती आणि तुम्ही बघताय कशा आपल्या होड्या ज्या मच्छीमारीसाठी जातात त्या कशा खेचतात बघा समुद्रामध्ये. ही बघा कशी होडी खेचून चालली. कराव. पहिले एका टायमाला 100 माणसं लागायची होडी खेचायला आणि 2 दिवस जायचे ना 2 दिवस. आता JCBनी फक्त एका दिवसात 4-5 तासामध्ये कामं होऊन जातात बघा. इकडे आपला गिरीश मित्र आहे. गिरीश कुठं टाकलीस झालं? तिकडे जावं लागले. पोसूच्या कालवणीच्या खाली टाकलेत. पोसूच्या कालवण्याच्या खाली कालवंडी आहे ना त्याच्या खाली. म्हणजे काय मिळेल आपल्याला? आता काय जिताडा मिळला तर मिळेल काय. 2-3 दिवस भेटले जिताडी. 2-3 दिवस जिताडी भेटली. म्हणजे जिताडा भेटला तर देशील ना आम्हाला? हो, नक्की. तर जो काय मासा आपल्याला भेटेल तो देणार आहे आणि त्याचाच आपण आज इकडेच कुठंतरी बंदरावरती कालवण करणार आहोत. उदानाचे दिवस आहेत. ओटीला गेलाय समुद्र आणि त्याच निमित्त बघा होडी खेचताना बघितली तुम्ही. आता आपण फिशिंग पण दाखवू आणि त्याचंच जेवण पण बनवताना दाखवू. पण तुम्ही बघताय या बोटीच्या मागे नवीन ब्रिज बनते आपल्या इथे, करंजा ते रेवस. त्याचाच बांधकाम होताना दिसते बघा. बार्ज, रीग सर्व काही JCB BCB मजबूत काम आहे. जर तुम्ही अलिबागला जाताय पनवेलवरनं तर आपल्या गावावरनं थोड्या दिवसात जाता येणार आहे तुम्हाला. हे बघा कसला मोठा ब्रिज बनते. चल झाला नाही टाइम वल्गाचा, जाऊया चल. आणि आलोय आता रेवसच्या जेटीवर म्हणजे ब्रिजवर जो इन फ्युचर होणार आहे. बघा कशा मशिनरी लावल्यात आणि फटाफट काम सुरू आहे. हा बघा खोदकाम करण्यासाठी भारी मशिनरी आहेत. हे बघा खांब वगैरे पण उभी केलीत, डिझेल जनरेटर. तर ते दिवस आठवले जेव्हा आपल्या करंजा जेटीचा बांधकाम चालू होता तेव्हा कशी करंजा जेटी होती आणि आता रेवसची जेटी बघायला मिळते बघा तुम्हाला. बघा कसे पिलर उभे करतात. फाउंडेशनचं काम सुरू आहे आणि इथे बघा पिलर ऑलमोस्ट शिगा वगैरे टाकून रेडी आहे. जाम हे खोदतात आणि मग त्याच्यावरती पिलर उभा करतात बघा. हो भैया किती दिवसात होल आमचा मटेरियल 10 दिन में. तर ही आमची कालवंडी आपल्या ब्रिज पार केल्यावर दिसते. पहिला आम्ही खाजर मारतो आपण खाजनाला पण आलेलो ना. खजुरा काढला. खजुरा किती 15 किलोचाच मिळलेला ना. 15 किलोचा खजुरा. 15 किलोचा जितारा मिळलेला आणि आमच्या पायाच्या बाजूलाच होता. त्याला खजुरा अनुभव होता आणि तो आम्ही उरणच्या मार्केटमध्ये विकला पण होता. खजुरा. तर आज बघूया काय बघायला मिळतंय ते आपल्या गिरीशच्या जाळ्यांमध्ये काय भेटते ते बघूया. आणि आपला मित्र हितेन कोणती रेसिपी दाखवते ते बघूया. बोगदा आणलाच काय कापाला? कशी कापशील? मावरा का नशी कापशील? गिरीश बोगदा नाही आणलाय नी. बघू चल काहीतरी कुठून घ्यायला लागेल. द्रोणागिरी पर्वत, संजीवनी, हनुमंताची स्टोरी ऐकलेली ना. जेव्हा लक्ष्मणला बाण लागतो तेव्हा संजीवनी घेऊन जातो तेव्हा एक छोटासा तुकडा पडतो. असे आमचे पूर्वज सांगतात की जो छोटासा तुकडा पडलाय तो हा संजीवनी पर्वत आहे, द्रोणागिरी पर्वत. आलोय आपण आपल्या जालीजवळ. हीच जाल आहे ना गिरीश? ही बघा जाल आहे आणि पहिलाच आपल्याला चिमोरा लागलाय. काय बोलतो आपण याला? घरमुठी नाही. तुम्ही काय म्हणतात या चिंबोऱ्याला? आपले जास्ती कुठे म्हणते चिंबोरी? आपला काशाचा खडक आहे ना त्याच्यावरती गरवासाठी हेकरूचा आवडतो. जेव्हा आमचा पेट संपला ना मग या चिंबोऱ्याला लावतात आणि याच्याने हेकरू करतात. हे बघा घरमुठी.
त्यालाच रिलीज करताना. सोड जा, जिले आपली जिंदगी सिमरन. जा सिमरन जा. तर सुरुवात केली आपण जाली वल्गाला. पहिलं चिंबोरा बारीक चिमोर आहे, त्याला बस त्याला रिलीज ते गेला. करा, गेला रिलीज झाला. हा एक पाय आहे. हे बघ हे बघ काहीतरी हा ते काय बोलतात ते काहीतरी दिसलं ना अजून, दिसलं ना अजून काय माहित नाही. वडा 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 पावची रेसिपी बघायला मिळणार आहे तुम्हाला. वडा हे बघा वडा मिळलाय आपल्याला वडा. ते पिशव्या ना आपली तर पहिला कॅच आपला वडा. वडा आणि वड्याचा काटा सर्वात विषारी काटा. विषारी काटा म्हणजे नुसता काटा लागला का दिवसभर तुम्ही ठणक्या खात बसणार. तोच वडा भेटलाय. हे बघा एकदम सुपर फ्रेश कॅच वडा. पहिला मासा लागलेला पायाला ना, तर ऑपरेशन झालं पण तो पाय बरा नव्हता, पण नशीब तसे का तो बरा झाला. बापरे वडा मासा. हे बघ हे 2 विषारी काटे काठीवरचे. पहिला वडा भेटलाय आपल्याला. आणि आणखी आपल्याला अजून 100-150 मीटरची जाली आहे. बघूया आणखी काय भेटतंय काय. देवा जेव्हा पुरता तरी भेटू दे रे. आणि 15 किलोचा जितारा भेटू दे. मग गिरीशच्या जीवावर येईल देवाला आम्हाला. नाही देऊन टाकीन, मला काही ना प्रॉब्लेम. यान जितारा नाही एक दिवस नाही कमवणार. 15 किलोचा जितारा यान नाही भेटायचा का? भेटतंय त्याच्यात नाही भेटणार. 1-1.5 किलोचा तरी मिळेल. 2-3 किलो भेटणार. 2-3 किलोचा मिळेल. हां पण तुम्ही बघताय होडींची फिशिंग तर तुम्ही भरपूर बघितली. पण आपले जे छोटे मोठे फिशरमॅन असतात ते दिवसाला कशी जाळी टाकतात, कशी मासे पकडतात आणि विकतात, तेच त्यांचा म्हणजे दिवसभरची कमाई असते. तर मार्केटमध्ये जात आहे तर भाव करताना नक्की विचार करा. हे बघा किती मेहनत बघायला मिळते तुम्हाला. बोलला की चिंबोरा आहे काहीतरी पात्री. हे झालं आपल्याला कालवणाला. पात्री म्हणजे हे माझा माईक बघा नाही तर माईक मध्ये सगळं पाणी जाईल. चिंबोरा भेटलाय गिरीश त्याला. भेटलेला चिंबोरा. चलो जा सिमरन जा, जिले जिंदगी. सुरुवातीला तुम्हाला जो आपल्याला भेटला वडा तोच भेटलाय. आता अर्धी जास्त वल्गून झाली पण अजून एक मासा नाही. एक मासा तरी भेटलाय बघा आपल्याला. जा गिरीश जा. चला आलोय आपण आता करंजा जेटीला. जी काय मासली भेटली ती तोडण्यासाठी. आणि आईला मी बोललो की बेस का तोडतं, माझ्यावर भडकली बघा. अरे मस्तीन बोललो घे तोड. वडा मासा. 10 वर्षाची धंदा करतायत आणि मीच त्यांना सांगते की बेस का तोड. हे बघा कसा असते काटा वड्याचा. काय बोल. इशारो असते याला. काटा इशारू असते बाला. काय नाव काय आहे तुझं? वडा वडा. तुझं नाव काय? माझा लक्ष्मी. लक्ष्मी आई आहेत त्या. बघा वडा मासा तोडतात. पहिले फिन्स तोडले, जो विषारी काटा होता तो काढला. आणि आता खवलं काढतात बघा. तर संपूर्ण जाली वलगिली आपण आणि एक वडाच भेटला आपल्याला. लक्ष्मी आई वडा मासा तोडतात. तोपर्यंत आपले पेनवरनं आपले मित्र आलेत बघा. नमस्कार. काय अजिंक्य ना? आणि तुमचं नाव काय? सागर. काय काय घ्यायला आलो? आम्ही आता मावळच बघायला आलो. अजून जेटी भरली नाही. तर बरीच जण आपल्याला टाईम विचारत असतात आपल्या जेटीचा. तर संध्याकाळी येत आहे तर 4 वाजता या. आता 3:30 वाजलेत बघा. पूर्ण रिकामी जेटी आहे पण 4 वाजता तुम्हाला भरलेली भेटेल. मग अलिबागला जाणार का इकडनं? तरीनी जाणार आणि इकडनं मावरा घेऊन जाणार बघा. चालेल धन्यवाद. चला कालवणाला. हां कर तू ये खावाला. यांगच बनवायचो आहो आम्ही. फ्रायला का पाहिजे का कालवणाला विचारतात. तर आईला बोललो तुम्ही पण या खायला. यो बनवायचा आहे कालवण आमचा मित्र. करंजा जेटीवरनं आलोय आता आपण. एक मस्त छान लोकेशन शोधलंय. करंजा जेटीवरतीच आहे. ही बघा आपली करंजा जेटी. आणि तिथंच एक शाव आहे म्हणजे शेड आहे. त्याच्या खालीच आम्ही आता रेसिपी बनवायला सुरुवात केली बघा. तर आपला हितेन मित्र एकदम एक्सपर्ट आहे. टमाटर कांदा बिंदा सर्व काय आणलंय बघा. चाकू पण घेऊन आलाय आणि मिरची जे काय लागेल साहित्य सर्व रेडी केलेत. आणि टोप बघा किती मोठा आणलाय. त्याला वाटलं 4-5 जितारी मिळतील आपल्याला तर टोप मोठा लागेल. पण आपल्याला एकच वडा भेटलाय. चालेल आता वडा तर तुम्हाला वड्या माशाची रेसिपी दाखवतो. पण जे काय बोललोय आपण ते पूर्ण करायचा प्रयत्न करते. तर आमचे एफर्ट आमची मेहनत आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि आपला मित्र असे रेसिपीज दाखवत असतो त्याच्या चॅनलवरती. तर हितेन ठाकूर ब्लॉग्सला नक्की भेट द्या.
तर कांदा, कोथिंबरी, टमाटर सर्व कापून झालाय आणि मच्छी पण साफ स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आपल्या हितेन मित्रांनी. झालं नाही सगळं साहित्य? झाला हा, तर ऑलरेडी. वडा माशाचा आगरी कोळी पद्धतीमध्ये कालवण अशा प्रकारे बनवते ते बघा. साहित्य बघा, वडा मासा बघा, चिंच आणली ना, अजून एक चिंच आहे. हा, आणि एक चिंच पण आहे, चिंच आणि हा, लिंबू. लिंबू. जर चिंच भेटली नसती ना त्यासाठी आपण लिंबू घेतलाय. संजीव कपूरला कधी डाऊट असला ना की याला फोन करत असते रेसिपीसाठी, तोच आपला हितेन मित्र दिसते बघा. तर आझादीच्या जमान्यातली शेगडी घेऊन आलाय आपला मित्र आणि आता गरम करत ठेवलाय बघा भांडा आणि आता त्याच्यात तेल टाकणार ना. हो, कुठे शिकलास मग तू रेसिपी बनवायला? बनवूनच शिकलोय. एकदा दोनदा मम्मीकडची. हा, नंतर बनवून मित्रांच्यात. शिकलाय बघा. तर आज पण आपल्याला वड्या माशाची रेसिपी दाखवणार आहे, ते पण आउटडोर कुकिंगमध्ये. फिशिंग कॅचिंगचे व्हिडिओज आवडत असतील, आणखी रेसिपी बघायला आवडतील तुम्हाला, तर आपले हितेन मित्रासोबत तर नक्की कमेंट करा. आपण अजून कंटेंट प्लॅन करू. ओके हितेन, Okay. कमेंट आले तर नक्की. हां, तर नक्की चांगली रेसिपी बनव. तेल तापला काय? तापला. हां. आणि मसाले कुठनं आणले ते सर्व? हे सगळे मसाले आलेत ते म्हणजे बेलापूर वर्षी करंजेकर याचे घरशी हा, त्याचे तर मसाले आहेत सगळे. आपलेच आगरी कोळी मसाले आहेत. आगरी कोळी मसाला, गरम मसाला, हळदी, आणि सध्या तर कॉम्बो ऑफर चालू आहे, तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळते, तर नक्की मागवा नसेल मागवले तर. ओके, कलर बघा मसाल्याचा एकदम झणझणीत. तर बरेचसे पदार्थ आपण टाकू शकतो, पण आपली मासली एकदम ताजी होती म्हणून नुसती कांद्यावर आणि ते मसाल्यावर फोडणी दिली तरी एकदम मस्त टेस्ट लागला. आपण नेहमी म्हणतो बोटीतलं जेवण एकदम भारी लागते, कारण बोटीतली मासली एकदम ताजी असते. त्याच्यामध्ये काय वाटण नसते, काय नसते, नुसती लसण्यान, कांद्यांनी, टमाटरमध्ये बनवतात. एकदम भारी चव लागते. तोच उदाहरण देताना दिसते बघा. हां, तर आता आपण टाकूया आपला अस्सल आगरी कोळी घरगुती मसाला, पुरण करंजेकर कोळी किचनचा अस्सल आगरी कोळी मसाला. हे बघा, तर बरेच जण आपला मसाला वापरतात. कसा कलर येते ते आज पण तुम्हाला दिसेल आहे बघा. भारी आहे ना? भारी कलर आलाय बघा. टाकल्या सुंदर असा कलर आलाय नक्की. आणि मी पण प्रणित दादानी मला मसाले दिलेले आहेत, हां. ते घरी ट्राय करायला दिलते त्याने, त्याच्याने पण एक कोळंबी लोणचा ट्राय केलास ना आमचा? दादानी कोलंबी लोणचा सुद्धा दिलता. मी खूप सारे रिव्ह्यू बघितले दादाचे ते कोलंबी लोणच्याबद्दल. तेच नाही तर वेगवेगळे लोणचे आहेत दादाकडे, ते नक्की ट्राय करा. मी कोलंबी लोणचा ट्राय केला, एक नंबर. आणि खास म्हणजे डाली सोबत जर तो लोणचा खाल ना, उत्तम. काहीच नको अजून तुम्हाला. बरोबर, घरात भाजी बनलेली असली ना, काही इच्छा नाही होत जेवायची, तर लोणच्या सोबत खावा डाल भात, आवडेल तुम्हाला. सुगंध कसा आहे ते मसाल्याचा? मस्त मस्त सुगंध आला. भारी ना. आता आपला गरम मसाला पण ट्राय करूया. गरम मसाला तर एकदम सुपर आहे, थोडासाच टाक. हो, हा, एकदम सुपर आहे. फक्त किंचित टाकलास तरी काम होते. हे बघा, मल्टी यूज करते. हां, तो पण थोडं जास्त झालं, पण बस. हे आपण वाईवरनं खास मागवली ती हल्दी. हे बघा, कलर बघा हल्दीचा. तर नक्की ऑर्डर करा. 10 तारखेपर्यंत कॉम्बो ऑफर आहे. हल्दीसोबत तुम्ही काही पदार्थ मागवताय, तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळते. बघा, वा, हा, काय वास आलाय मसाल्यांचा. आणि त्यात कलर बघताय, सुंदर. सुंदर. आणि चव आता या वासावरची समजले कशी लागणार आहे ते. आहा. फायनली रेडी झालेला आहे आपला वडा माशाचा कालवण. तर या सर्वांनी जेवायला. हा, तर नुकताच एक बाईट मारलाय, मजा आली. हितेन मित्रा, आहे तुझ्या हाताला एकदम भारी चव आहे. हां, तर आपल्या हितेन मित्रांनी पण खूप मेहनत केली आंबट कालवण बनवण्यामध्ये. तर नक्की आपल्या हितेन मित्रासाठी लाईक करा आणि गिरीश मित्रासाठी पण लाईक करा, ज्यांनी आपल्याला मासा आणून दिला. हा बघा वडा मासा, एकदम लाजवाब, सुपर फ्रेश, पाण्यातलं काढलेला. चवच काहीतरी वेगळी आहे आणि एकदम विरगलते तोंडात टाकल्या सॉफ्ट माव्यासारखं लागतं एकदम. हे बघा, तर नेहमी फ्रेश मिळत असते समुद्राच्या किनारी. जर भेटते तुम्हाला मार्केटमध्ये तर नक्की ट्राय करा वडा मासा, आवडेल तुम्हाला. हां, एकदम झणझणीत झाला आहे कालवण. खूप मजा आली आउटडोर कुकिंगमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा.
आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आउटडोअरमध्ये आणखी कोणती माशाची फिशिंग बघून तुम्हाला कुकिंग केलेली आवडेल आमची बघायला तेही कमेंट करा. ओके हितेन, थँक्यू सो मच. हां, आणि बिटवीन द ब्लॉग्स बघायचे असतील तर आपल्या हितेनच्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ बघा. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. चला.